नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। समर्थ रामदास स्वामींच्या मी करता मनसी तेणे तू दुःखी कष्टी होसी, श्रीराम करता मनसी तेणे तू पावसी यश कीर्ती प्रताप महिमा या वचनातून त्यांनी आत्मकेंद्रित दृष्टिकोन आणि परमेश्वराच्या इच्छेची स्वीकृती यावर सखोल विचार मांडले आहेत। हा श्लोक त्यांच्या दासबोधातील तत्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे, ज्यात भक्तिमार्ग, आत्मनियंत्रण आणि रामभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे। मी करता मनसी तेणे तू दुःखी कष्टी होती या ओवीत समर्थ स्वामी सांगतात की जेव्हा व्यक्ती स्वतःला सर्व काही करणारा मानते तेव्हा ती दुःख आणि कष्टांना सामोरे जाते। आत्मकेंद्रित दृष्टिकोनामुळे मनुष्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो। श्रीराम करता मनसी तेणे तू पावसी यश कीर्ती प्रताप महिमा या ओवीत ते सांगतात की जेव्हा व्यक्ती श्रीरामाला करता मानते आणि त्याच्या इच्छेची स्वीकृती देते तेव्हा ती यश, कीर्ती, प्रताप आणि महिमा प्राप्त करते। रामभक्ती आणि त्याच्या इच्छेचे पालन हेच खरे यशाचे मार्ग आहेत। समर्थ रामदास स्वामींचे तत्वज्ञान। समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमध्ये आत्मनियंत्रण, भक्तिमार्ग आणि रामभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे। त्यांनी दासबोध या ग्रंथात जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे। त्यांच्या शिकवणीचे मुख्य तत्वज्ञान म्हणजे आत्मज्ञान, रामभक्ती आणि जीवनातील प्रत्येक क्रियेत परमेश्वराची इच्छेची स्वीकृती। निष्कर्ष, मी करता मनसी तेणे तू दुःखी कष्टी होती, श्रीराम करता मनसी तेणे तू पावसी यश कीर्ती प्रताप महिमा या श्लोकात समर्थ स्वामींनी आत्मकेंद्रित दृष्टिकोनापासून परमेश्वराच्या इच्छेच्या पालनाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे। त्यांच्या शिकवणीचे पालन करून जीवनात शांती, सुख आणि यश प्राप्त करता येते। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा।